जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। कोल्हापूर शहरातील नाले सफाई आणि गाळ काढण्याचं काम 80% पूर्ण झालं असून उर्वरित काम लवकरच होईल अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात खातेप्रमुखांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली। सध्या सुरू असणाऱ्या पावसानं सर्वत्र पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत विविध विभागांचा आढावा घेतला आणि सूचना दिल्या। बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। कोल्हापूर शहरातील नाले सफाई आणि गाळ काढण्याचं काम 80% पूर्ण झालं असून उर्वरित काम लवकरच होईल अशी माहिती दिली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। त्याच्या अगोदरच कोल्हापूर शहराची महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क झालेली आहे। जवळपास 75% गाळ काढण्याचं काम महापालिकेच्या वतीनं पूर्ण झालं होतं। पाऊस पडल्यानंतर थोडा यामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे, पण 25% राहिलेला गाळ देखील या पावसाची आता उघडीप मिळालेलीच आहे आणि तातडीनं काढण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी शासन सकारात्मक आहे। यातून लवकरच हद्दवाढीचा निर्णय होईल असंही आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं।